आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आज तिसऱ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच। दिवसभरात विविध सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य काँग्रेस कमिटी कार्यालयात जमा। पन्हाळ्यावरील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेच्या 5 जणांविरुद्ध पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्यानं जिल्ह्यात खळबळ। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात 28 सप्टेंबरला राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार। मेळाव्याला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं मराठा महासंघाचं आवाहन। दसरा महोत्सवांतर्गत रंगतदार आराधना कार्यक्रमात 7 राज्यातल्या तब्बल 117 कलाकारांनी आपल्या परंपरा आणि लोकनृत्यांचं केलं आकर्षक सादरीकरण। आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची श्री भुवनेश्वरी माता रूपात, श्री तुळजाभवानी देवीची वनविहार सिंहासनारूढ रूपात, दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची 5 पाकळीच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात बांधण्यात आली पूजा।